मित्रांच्या इच्छेमुळे हळद आपण एक सोबत काढतोय. हे बघा, अशी मित्रता पाहिजे. हाय, नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्हाला मी काही दिवसापूर्वीच म्हणालो होतो, होली झाल्यानंतर बोडणी गावामध्ये हळदींची लाट येते. तशीच आपण बऱ्याच हल्दी शूट करतोय बोडणी गावामध्ये. तशीच आपण आज साईराजची हळद शूट करणार आहोत. फुल धमाल येणार आहे मित्रांनो. हे बघा, हा पूर्ण मंडप असणार आहे. सर्व जेवणाची व्यवस्था इथं, जेवण वाढण्याची व्यवस्था केलेली आहे. तिकडं मेन मंडप आहे. सर्व का तुम्हाला या व्लॉगच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर त्याला टाइमपास न करता जाऊया ना साईराजच्या हल्दीला. आणि बोडणी गावचा थाट मात्र तुम्हाला माहिती आहे ना, प्रत्येक जण म्हणजे मामी असू दे, मामींचा थाट वेगळा, काकींचा थाट वेगळा, करवल्यांचा थाट वेगळा, वेगवेगळा सगळा असते. आणि रात्री मित्रांचा थाट वेगळा असते. तर तो सर्व सोला जल्लोष तुम्हाला मी बोडणी गावातला दाखवत असतोय. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि टाइमपास न करता चालू करूया व्लॉग. थँक्यू. चला मित्रांनो, मंडपातली व्यवस्था तुम्हाला दाखवली आणि हल्दी म्हणाल्यात तर मोठ्या प्रमाणात आपण जेवण बागत असतो. हे बघा, सर्व जेवण चालू आहे इकडं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण आपल्याला इथं पाहायला भेटते. आणि आपल्यासमोर आई आहे. आई कुठं चालल्यात? मी तुमच्यासाठी थांबलो आहे. हे बघा, हे कुठला आहे? तांबीचा कालवण आहे. ओके. आणि आज हल्दीसाठी आपल्याला काय काय पाहायला भेटणार आहे? हळदीसाठी हे बघ आंबार, हे बघ आंबारीचं कालवण. माईक टाकशो त्याच्यान. हो, माईकचा कालवण व्हायचा. हा आंबारीचं कालवण आहे. शेकटाच्या शेंगा, वांग, बटाट आणि ते बघ ते सकल्याचं आहे. शकल्याचं. आणि संध्याकाळसाठी मेन मेन्यूवाने आपली जे आकर्षण असते आपल्या हल्दीचा आगरी. आता दुपारी पण कोलबीचं कालवण आहे. दुपारी पण कोलबीचा कालवण आहे. रात्री मेन हल्दीचा. मेन हळदीचं यांच्या हे भगत आहेत ना, यांच्याकडे मच्छीच होईल, चिकन मटन नाही. चिकन मटन नाही. ओके. घरानं काय पाहायला भेटणार आहे? तर तांबी, सकलं, कोलंबी, आपली कोलबीचं कालवण आणि फ्राईड राईस. फ्राईड राईस. आपल्याकडे फ्राईड राईस बनवतात ना? असं बिर्याणी आणि आवडते, आवडीन खातात. आवडीने खाते. मी फ्राईड राईसच खाते. मी साधा भात खातच नाही. 4-4 मांडवान जेवताना तर कंटाळतात, थोडं थोडं फ्राईड राईस खातात. नाही, पण फ्राईड राईस खायला बरं वाटतं, काहीतरी वेगळा. हा, बरं वाटतं. हल्दीमध्ये आमच्याकडे तरी पाहायला भेटत नाही. हा, आमच्या बिर्याण्या आणि फ्राईड राईस. हल्ली लोक बिर्याण्या कमी केल्या आणि फ्राईड राईस जास्त खातात. असं आहे काय? ओके. पण मस्त सुंदर बनवता तुम्ही. आणि थँक्यू. तुमचा हातभार लागते तर ते हल्दीला, त्या सोल्याला 4 चांद लागतात. ओके. शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. चांगली माहिती दिली. आणि इकडे बघा, जेवणाची म्हणजे नाश्त्याची व्यवस्था सुरू आहे. बघा, सर्वजण आहेत. आणि ही जो महिला मंडळ आहे तो आपल्याला प्रत्येक हल्दीमध्ये, अलिबागला असू दे, रेवसला असू दे, बोडणीला असू दे, इकडे आपल्याला सर्व ताईसा भेटत असतात. हे बघा. ओके. यो 2-3 मंडप वेळा तुम्ही इथंच होतात ना? याच मंडपात होतात ना? ओके. हां, 2 वेळा. कोणची आलो होती ती? शानची हल्दीला आपण भेटलेलो. हे बघा, सर्वजण आहेत. मामी वरतीच नाही बघा. खातोय. हे बघा, दादा साहेब सगळे आहेत. बारक्यांना घेऊ दे, नाही तर त्यांच्या मम्मीचा मला ओरडतीन. हाय, नाव काय बेबी तुझं नाव काय? वीरश्री. आपल्या इथं नवीन नवीन नावं पाहायला भेटतात बोडणी गावामध्ये. सर्वांचे सर्व गँग बसले. अरे बाबा, स्पायडरमॅन. नाव काय तुझा? नाव काय आता? विदू. आणि याचा इचा? रेवा. ओके. रेवा आणि विद्युत आहे बघा. हे बघा मित्रांनो, इकडे आपल्याला मिक्स लोणचा पाहायला भेटतंय. आपल्याकडे याला तातुवरचा लोणचा बोलतात. त्याच्यामध्ये सर्व काय असते, आंबा असते, भिजवलेली खारीक, गाजर, आवला मिक्स असते सर्व लोणचा. आणि इकडे बघताय आई आहे जी सर्व देवांसाठी मानपाण्याची व्यवस्था करते. साईरामचे लग्नाचा मान सगळे देवाना आणि वारावरला ना कोण मेलेली गेलेली असतील त्यांना सगळ्यांचा मान. हे सायरात हालात आहे तर सायराच्या हल्दीचा
सगळे काका मान, मामाला मान, मावशीला मान, मरलेले माणसांना सर्व मान दिलेला आहे आज हल्दीचे दिवस. आणि आज आमचा कुलदेवताची गोंधळ आहे. त्या गोंधळाला चाललोय. देवाला काय बोलतो तर आनंदान कार्य पार पाड. त्याचा भक्ताचाच घरा नाही, भक्ताचाच आहे. तर देवाला बोलतो काय सायराचं कार्य आनंदान सिद्धीने सर्व सुखाने होऊ दे. आमचे नातवाचं कार्य आहे ते व्यवस्थित पार पडू दे. आता आम्ही रेवसला जाऊ, गोंधळ घालू, देवकार्य करू आणि नंतर रामाचे देवलात जाऊ, नंतर फोडणीवर येऊ आणि आमचं कार्य आहे ते पार पडू दे. औषधी नेऊन दे आणि खिंडीच्या आईशी जाऊ, सारला शंकराशी जाऊ आणि वाडावरला मान करलाय त्या सगळ्या आनंदाने वाचं रागवाचं नाही आणि आम्ही तिथलंही कार्य ती सिद्धी जाऊ. त्याच्याचं लग्न आहे चांगले व्यवस्थित होऊन दे. सगळं यांना डोकऱ्याना आशीर्वाद आधी आहे. हे बघा मित्रांनो, हे काकाई ज्यांना आपण यापूर्वी सुद्धा भेटलो होतो. हा लस्सीसारखा प्रकार असतो, याला पियुष बोलतात. तर आता ते काकांकडूनच जाऊन घेऊया याच्यामध्ये काय काय टाकायला लागते ते. काका थोडक्यात सांगा ना याच्यात काय काय टाकावं लागतं. बदाम पेस्ता सर्व टाकायचं, त्या कलर, केशर, साखर, बदाम याच्याने ते कलर टाकायला लागतो त्याच्यामध्ये. हां, कधी असं प्यायला नाही असं वाटलं. एकदम टेस्टी माणूस पिल्यावर एकदम खुश होईल असं होतं. लस्सीपेक्षा एकदा पिल्यावर परत पिती. परत पिवायला लागतं. साडे 11 वाजत आलेत आणि आम्ही पोहोचलो त्या रेवसला सर्व कुलदेवतांचं दर्शन घेण्यासाठी. साईराज भावाची हालत घेऊन आपण पोहोचलोय रेवस येथील राम मंदिराजवळ. आणि बघा आपण राम मंदिरामध्ये आहोत आणि बघा सर्व मामीसा बघताय. मामी नाव आपला? सुभद्रा, तीर्था, रामेश्वरी, मनीषा कोल्हे, आपला भाऊ आहे. नंतर ओ सत्ती, विश्रांती, निर्मला. हे बघा आपल्या समोर सर्व मामीस आहेत. भाच्याचं कार्य आहे, काय सांगशील कसं वाटतं? भाच्याचं कार्य आहे आनंदान पार पाडू दे. सर्व मेन करवले असणार आहेत. थोड्या लेट येतात पण त्यांचा कार्यक्रम कसा थेट असते बघा. हे बघा खूप सुंदर त्यांचा लुक आणि रात्रीचा नाईट लुक पण वेगळा असेल ना. हे बघा सर्वांची तुम्हाला ओळख करून देतोय. आणि सर्वात पहिली छोटी करवली कोण आहे? कणकेशा. आणि नंतर मी सृष्टी कोहली, बहीण, सख्खी बहीण. दोन बहीण भाऊ आपण. हो, दोघंच आम्ही. दोघंच मी मोठी, हा छोटा. छोटा शेवटचा कार्य आपल्या शेवटचं काय सांगशील, कशी मजा करणार आहे? काय फुल मजा करू. आणि तीच मजा आहे ना, ती तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. आणि ताई बघा खूप सुंदर दिसते बघा. आणि भाची नुसती पलते इकडे तिकडं. ती बघा मी कसा आज पलते बोडणीभर रेवसभर, तसा मी पलते तसा त्या पलतान. मोठे पप्पाची मुलगी. ओके, मोठी ताई आहे. मोठी ताई नाव? रश्मिता. काय सांगशील भावाच्या कार्यासाठी? तुला स्पेशली त्याने घ्यायला सांगितलं, काय सांगशील? खूप आनंद झालाय, भाऊजा येईल म्हणून खूप आनंद झालाय. टीम अजून मोठी होईल ना. हो, खूप मोठी होईल. वैभवी. आणि काकाची मुलगी म्हणजे बारक्या काकाची मुलगी. ओके, नाव? शिवांशी. भाची. ए मामाचं लग्न आहे, कसं वाटतंय? मामीस येईल. मामीस दाखवलीच नाही. ताई नाव तुझं सांग. काकी आहे. काकी ताईच वाटतंय. काकी आहे. खूप छान दिसतंय. साईराज आपल्या समोर आहे. साईराज, मोठ्या ताईचं लग्न झाल्यानंतर तुझा आजचा शेवटचा आपल्या घरामध्ये कार्य असणार आहे.
काय सांगशील, कसा सोहळा चालू आहे? आता करवल्या बिरवल्या तर थाटामाटात आलेले आहेत, तुझ्या मनात मध्ये सध्या काय चालू आहे? मी आता जाम खुश आहे. माझं कार्य आता मस्त अजूनपर्यंत मस्त पार सुरळीत चाललंय. नंतर काय अडचण नको यायला, नंतर बोल रात्री नंतर म्हणजे काय असं अडचण नको. मी देवा हीच प्रार्थना करतो. आणि हा तो माझा त्याला पवन, तो पण माझा मित्रच आहे बाजूचा. आम्ही तुमचं एकत्र कुटुंब असं बोलू शकतो, मित्र परिवार आहे तुमचा. लहानपणापासून एकत्र होतो. वेगवेगळे हालत काढायचे होते, पण मित्र बोलले वेगवेगळे नको, तुला पण राग नको याला, मला पण नको राग याला, म्हणून आम्ही एकत्र हालत काढली. म्हणजे आज तुम्ही एकत्र एके डिजीवरती सगळं मित्र परिवार डायरेक्ट, म्हणजे डिवाइड नको व्हायला, एकत्र सर्व. बाकी थांब, त्याला बोलूया, त्याला बोलव, हाक मार. नाव काय त्याचा? पवन. पवन एक मिनिट आहे, पवन भाई पण आहे, आलाय पवन भाई. पवन भाई, मित्रांची इच्छा होती की एक सोबत मित्रांची हालत काढावी आणि ते तुम्ही काढलात. मित्रांबद्दल काय सांगशील? बोर्डनीवरची फ्रेंडशिप मी नेहमी दाखवत असते. जीवाला जीव लागणारे मित्र, पलट वगैरे टाकून येतात, किती पण लाखाची असो किंवा पहिली पलट असो, कशी पण पलट असली तरी टाकून येत असतात. तुमच्या मित्रांविषयी तुम्ही म्हणजे आता मित्रांमुळे तुम्ही हालत सोबत काढताय, तुम्हाला अलग अलग काढता आली असती पण तुम्ही एक सोबत काढताय, त्या मित्रांबद्दल काय सांगशील मला? मला असं बोलायचं आहे की आमच्या दोघांचा पण एकाच घरातले आहेत भाई, आणि घरं पण जवळच आहेत, म्हणून मी विचार केला की एकत्रच काढू घ्या. मजा पण आहे, पोरं पण एकत्रच आहेत, एवढंच बोलतोय. वाटायला पण नको, वेगवेगळं पण नको, हाला एकच मित्र आहोत, वेगवेगळं. थोडक्यात सांगायला आवडेल काय, अशा वेळी मित्रांचं मरण होत असते की कुठं जाऊ, काय करू, मग शेवटी एक करायच्या वेळी डायरेक्ट एक सोबत. मित्रांच्या इच्छेमुळे हालत आपण एक सोबत काढतोय. हे बघा, अशी मित्रता पाहिजे. हा, तेच मला बोलला भाई काय एकच मित्र आहे, त्यांच्या सांगण्यावर आम्ही हालत पण एक सोबत काढतो आणि फुल धमाल बघायला भेटणार आहे ना आपल्याला. ओके, शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. दोघेही खूप सुंदर दिसतात आणि असे सोबत एकत्र राहा. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद भावा. सध्या गडबड चालू आहे कारण का थोडा आपल्याला उशीर झालेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे बोर्डनीमध्ये वेलाचं महत्त्व भरपूर आहे, कारण का 4 वाजता आपण DJ बंद करत असतो आणि आत्ता साधारण वाजलेत 1, म्हणजे आपल्याकडे फक्त 3 तास आहे. 3 तासामध्ये जो काही जल्लोष आहे तो 3 तासामध्ये आपल्याला करायचा आहे. ओके, तर टाइमपास न करता जाऊया राडा करायला.
पैसे द्यायला लागतील मेकअपचा नाही तोटा पैसा देतो पैसा मेकअपचा नाही तोटा आज आमच्या भावाचं लग्न आहे, साईराज भावाचं. फुल मजा, फुल राडा होणार. रात्री पण, सकाळी पण, दुपारी पण. आणि उद्या त्याचं लग्न आहे, तर लग्नाला पण फुल राडाच होणार. ओके. आज हळद आहे, उद्या लग्न. त्याचं कार्य चांगलं होऊन दे. नाव काय तुमचा? रजनी जैन हे बघा मोठी आते, सख्खी आते आहे ना. मी साईराजची काकी आहे. काकी? हा काकी आहे. आणि आज साईराजचं म्हणजे आमच्या उषाताईच्या मुलाचा सोहळा आहे, तर आम्हाला सगळ्यांना खूप खूप आनंद आहे आणि ते आम्ही सगळ्यात इथे एन्जॉय करत आहोत. थँक्यू. ओके. आत्याबाई, आम्हाला चांगलं वाटतंय. मी नवऱ्याची बहीण. खूप मजा एन्जॉय करणार आम्ही रात्रभर. आता नाचून दमल्यात ना? खूप जमलं म्हणजे का अजून जमलं ना. रात्री एन्जॉय करायचे आम्हाला. ओके. मी नवऱ्याची छोटी आजी आणि आज आम्ही खूप खूप धमाल केली. आणि नवऱ्याची मोठी आजी म्हणजे सकाळपासून लय मजा अजून केली. धमाल ना? रात्री फुल धमाल. पिंजल वहिनीचा गो वहिनीचा लाल लाल फेटा पिंजल वहिनीचा गो वहिनीचा लाल लाल फेटा तिला पैशाचा गो पैशाचा नाही तोटा तिला पैशाचा गो पैशाचा नाही तोटा ती आता गुगल पे वर आपल्याला देईन 500-500चा नोटा आता ती गुगल पे वर आपल्याला देईन 500-500चा नोटा. वहिनी स्कॅनर देऊ ना. गुटी वहिनी या गावात स्कॅनर देत आहे देऊ ना. दौलारीबाई गाणी घेते, प्रत्येकाचं नाव पैसे कमवते. तिला नेटीचा गो नेटीचा नाही तोटा तिला नेटीचा गो नेटीचा नाही तोटा भावाजी देते तिला 500-500चा नोटा भावाजी देते तिला 500-500चा नोटा. अपूर्वाताई या बघ लाडकी बहीण अपूर्वाताई खरोखर गुगल पे करणार आहेत. हे बघा स्कॅनर. स्कॅनर बघा. आता ती आपल्याला गुगल पे करते तिच्यासाठी जोरदार टाळ्या. बघा तिने आपल्याला आता गुगल पे केलेले आहेत पैसे. खुशबू कल्पेश कोळी. मी नवऱ्याची बहीण. आवाज करा फोन करा त्या नवऱ्याच्या आईला. आवाज करा फोन करा त्या नवऱ्याच्या आईला. नवऱ्याची आई किचन मध्ये स्वयंपाक करण्याच्या नादामध्ये. नवऱ्याची आई किचन मध्ये स्वयंपाक करण्याच्या नादामध्ये. स्वयंपाक करणं सोडून दे साथीची लाडकी सून येते घरा. स्वयंपाक करणं सोडून दे साथीची लाडकी सून येते घरा. आवाज करा फोन करा त्या नवऱ्याच्या आईला. आवाज करा फोन करा त्या नवऱ्याच्या आईला. ये बाई ये करवलीसाठी ढवला झाला पाहिजे. आता ती नवरी होणार आहे तर तिच्यासाठी खास गाणं. पायल बहिणीचा गो बहिणीचा लाल लाल फेटा पायल बहिणीचा गो बहिणीचा लाल लाल फेटा तिला वया पुस्तकांचा अजिबात नाही तोटा तिला वया पुस्तकांचा अजिबात नाही तोटा. कारण शाळेवरती आहे टीचर भला मोठा कारण शाळेवरती आहे टीचर भला मोठा. पायल किती देतात? 200 फक्त 200 कारण माझी मैत्रीण नाही म्हणून. नाही नाही लग्न फ्री. तिच्या होणारे मिस्टर जाम असे खानदानी आहे ते आपल्याला 500,000 देईल. असेल खानदार पण मी गरीबाची मुलगी नाही तिच्या 200 रुपये. मंजुली आयवचा गो आयवचा लाल लाल पेटा मंजुली आयवचा गो आयवचा लाल लाल पेटा. वायशेचे नाक्यावर तिला मावऱ्याचा नाही तोटा वायशेचे नाक्यावर तिला मावऱ्याचा नाही तोटा. आय मंजुला गोऱ्यान गोरू बोलते साखर गोरू विश्वास चेअरमनची केली पारू विश्वास चेअरमनची केली पारू. विश्वास चेअरमन पॅटर्न वाला त्याची पोरं आमची लई बारी त्याची पोरं आमची
लई बारी जलिशा नवरी झाली कवरी आता तिचे लग्नाची घाई झाली आता तिचे लग्नाची घाई झाली सायराज घोड्यावर बसल उद्या आता जाईन तो चर्मन घरी आता जाईन तो चर्मन घरी आता आता हे बघा आता आपली फेवरेट आत्तू करुणा आत्या आलेली आहे आता आपण तिचं गाणं आत्या हातवरती कर आत्या मावशी मावशी आमच्या आत्या करुणा आत्याचा गो आत्याचा तिरंगी फेटा करुणा आत्याचा गो आत्याचा तिरंगी फेटा गणेश मामाचा गो उडवते 500च्या नोटा गणेश मामाचा गो उडवते 500च्या नोटा. चला मित्रांनो, डवला मजा मस्ती करून झालेले आहे आणि मांडव स्थापनेची विधीला सुरुवात झालेली आहे. मनात घे पहिली भाकरी घेऊ.
हे बघा मित्रांनो, आपण साईराज फॅमिली पूर्ण जेलिशा वहिनींकडे आलेलो आहोत आणि इकडं आपण कानातले घेऊन आलेलो आहोत. सृष्टीताई आपल्या समोर आहेत, आपले साईराज भावाची बहीण. आज आपण इथं काय घेऊन आलोय जेलिशा वहिनींकडं? आम्ही आज नवरीच्या कानातलं घालायला आलोय, त्यांच्याकडचं पण आमच्याकडून इथं घालायला येतो आम्ही. असं आहे काय? ओके. आणि पूर्ण फॅमिली आली ना आपली? ती आमच्यात प्रथा आहे तशी म्हणून ते आणायला लागतं. कानातले घेऊन येत असतो हो. आणि गिफ्ट मित्र परिवार घेऊन येत असते ना गिफ्ट. गिफ्ट पण घेऊन येतात, पण नवऱ्याच्या मैत्रिणी घेऊन मित्र आणि बहिणी येतात. आणि आता सध्या आपण सगळी फॅमिली आलेलो आहोत. हे बघा सर्व हाय करा. आणि परिवार बघा आपला साईराज भावाचा किती मोठा आहे. हे बघा इथपासून सुरू होते. इकडे बघा ना. हो, नवरीला पण घ्या, नवरीला पण घ्या. नवरीला पण घ्या. नाचून दाखवा, असं नाचून. कानातले दाखवते ना हो, आपले. कानातलं दाखवा. त्यांचा छंद आहे म्हणून आपण नका दाखवू. उखाणा उखाणा खाना पाहिजे का नको ना? मग? उखाणा पाहिजे आम्हाला, खायला प्यायला नाही ठरवली, दिलं तर नाव सांग, चालेल. नाव सांग. नमश्री नाकवा. ओके बघा, नाव घ्या. नाव जुनं आहे हो, जुनं. हा. बोल की लवकर, बोल की. हाय उकाना जुनाच आहे. जो त्यांना तात्पुरता ऐकायला पाहिजे हो सगळ्यांना. हा, बरोबर. विश्वास मामाच्या पॅटर्न जवळ खेळत होतो क्रिकेट. विश्वास मामाच्या पॅटर्न जवळ खेळत होतो क्रिकेट. जेलिशाला बघून पडली माझी विकेट.